जागा या सिरीजमध्ये आपण अशी जागा क्लीन करणार आहोत जी आपली रोज डोळ्यासमोर असते पण तिच्याकडे जास्त आपलं लक्ष जात नाही. तोच माझा टीव्हीचा कॉर्नर. हा टीव्हीचा कॉर्नर बघायला ठीक वाटतोय पण जवळून बघितलं तर ह्याच्यावरती अशी धूळ साठलेली आहे. तर आज आपण हा कॉर्नर एकदम क्लीन आणि ऑर्गनाइज करणार आहोत. तर चला आपण आता या कॉर्नरला क्लीन करायचं स्टार्ट करूयात. तर हा आपल्या सिरीजचा सेकंड व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. तर सर्वात पहिल्यांदा मी ह्या शेल्फ्स मधले सगळे सामान बाजूला काढते, हे सगळं रिकामं करते आणि मग क्लिनिंगला स्टार्ट करते. जर असं स्टार्ट केले एक एक कप्पा तर मधी मधी वस्तू हाताला लागती, त्यामुळे पहिल्यांदा हे सगळं मी रिकामं करून घेते, मग आपण क्लिनिंगला स्टार्ट करूयात. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मी हे मायक्रोफायबरचे क्लोथ्स यूज करते. तेच क्लोथ्स मी आता ह्या फर्निचरला सुद्धा यूज करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथलं सर्व सामान इथे काढून ठेवलेलं आहे. तर मी हे थोड्या वेळाने डिक्लटर करणार आहे. पहिल्यांदा मी हे सगळे शेल्फ हे स्क्रबरनी त्यानंतरनं ह्या फडक्याने मी हे पुसून वगैरे घेणार आहे. तर पहिल्यांदा मी फर्निचर क्लीन करते, नंतर मी इथे ठेवलेलं जे सामान आहे ते डिक्लटर करून परत आपण इथे ठेवून देऊया. आता हे सर्व मी डिक्लटर करणार आहे. तर हे जे शोपीस आहेत असे आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत त्याच्यावर भरपूर धूळ बसती. तर मी ह्यांना पाण्याने चांगलं वॉश करणार आहे. तर मी हे नंतरनं वॉश करून तुम्हाला दाखवेल की हे किती क्लीन होतं पाण्याने वॉश केल्यावरती. तर मी ह्याला थोड्या वेळ बाजूलाच ठेवेल. सगळं झाल्यावरती मी ह्यांना वॉश करून नंतर मी तुम्हाला दाखवेल हे किती क्लीन झाले. तोपर्यंत आपण हे दुसरं सामान डिक्लटर करून जागच्या जागी ठेवून घेऊयात. तुम्ही इथे पाहू शकता ह्या छोट्याशा शोपीस मध्ये केवढं सामान इथे बसलं होतं. आता ह्याच्यामधलं काय काय लागतंय मी बाजूला काढणार आहे, बाकीचं सगळं टाकून देणार आहे. तर यामध्ये मला तुम्ही पाहू शकता 50 पैसे सापडले आहेत. असंच काही आपण सामान क्लीन करताना आपल्याला अशा जुन्या जुन्या गोष्टी सापडतात. तर हे पप्पांनी इथे ठेवलं असणार आहे कारण की इथे जास्त पप्पांचं सामान आहे, चावी वगैरे, आणि बहुतेक त्यांना हे सापडले असतील म्हणून त्यांनी हे यामध्ये ठेवले होते वरती. आणि हा पांडा तुम्ही बघू शकता. हा पांडा मी आणि माझ्या भावाने लॉकडाऊन मध्ये क्ले पासून बनवला होता आणि तो एवढा कडक झालेला आहे. आणि आम्ही ह्याचं किचन बनवलं होतं पण हे वरचं तुटलंय, त्यामुळे तुम्ही पाहू शकता किती क्यूट आहे हा. तर क्लीन करताना एकच मज्जा येते की आपल्याला अशा जुन्या जुन्या गोष्टी सापडतात आणि आपल्याला त्याची मेमरी आठवती, त्यामुळे क्लीन करायला खूप मज्जा येते. ह्या सगळ्या शेल्फ मधले सामान मी क्लीन केलेलं आहे. ते आता मी जागच्या जागी सगळं ठेवून देते. मी हा टीव्ही क्लीन करणार आहे. याच्यावर मी कुठलंच पाणी किंवा स्प्रे यूज नाही करणार कारण की स्क्रीन असते, त्यामुळे इथे मी काही पाणी किंवा स्प्रे यूज नाही करणार. आपला साधा सुक्क फडकं आहे एकदम. तर ह्या सुक्या फडक्याने मी फक्त ह्याच्यावरती हळू क्लीन करणार आहे, जास्त प्रेशर नाही लावणार. तर हे क्लीन होऊन जाते, ह्याच्यावरची डस्ट सगळी निघून जाते. आता मी सगळ्यात पहिल्यांदा हा इथला वरचा भाग क्लीन करून घेणार आहे. इथं भरपूर धूळ साठते.
वरचा पार्ट क्लीन झालेला आहे. मी वरती चढून खतरो के खिलाडी सारखा टास्क करत वरचं सगळं क्लीन केलेलं आहे. तर आता मी हे आणि हे फर्निचर क्लीन करून घेते. तर सर्वात पहिल्यांदा मी ह्याला स्क्रबरने क्लीन करते. जर तुम्ही वीकमधून एकदा जर हे सर्व क्लीन करत असाल तर स्क्रब करायची काही गरज नाहीये. डीप क्लीन करत असाल तर स्क्रब यूज करा. सगळी धूळ निघून जाते, सगळी डस्ट जी बसलेली असती ती सगळी निघून जाते. तर तुम्ही पाहू शकता आपलं हे टीव्हीचं युनिट वरचं सगळं क्लीन झालेलं आहे. हे सुद्धा पूर्णपणे क्लीन झालं आहे. टीव्ही सुद्धा मी क्लीन करून घेतलेला आहे. आता टाईम आहे ह्याच्या खाली. तर आता टाईम आहे खाली. तर खाली सगळ्या वायर्स आहेत. वरती जास्त वायरचा गोंधळ होऊ नये म्हणून आम्ही खाली कनेक्शन घेतलेलं आहे. तर तिथला पार्ट आपण आता क्लीन करून घेऊयात. तर चला आता आपण खालचं आणि आपले इथे ड्रॉवर्स आहेत ते ड्रॉवर्स क्लीन करून घेऊयात. तर आता इथे सर्व वायर्स आहेत. त्या वायर्स पहिल्यांदा मी बाजूला काढून घेते आणि क्लीन करून घेते. तर इथे आहे ग्लास आहे त्यामुळे मी इथे स्क्रब यूज नाही करणार. ग्लासवरती जिथे फर्निचर आहे तिथेच मी स्क्रब यूज करेन. तर सर्वात पहिल्यांदा मी सगळे प्लग्स बंद करून सगळे इथले चार्जर्स आणि वायर्स काढून घेते. सगळा पार्ट क्लीन करून झालेले आहेत. वायर्सला सुद्धा सगळं मी क्लीन करून घेतलेलं आहे. तर ज्या लागणाऱ्या वायर्स आहेत त्या इथंच राहतात त्यामुळे त्याची काही जागा चेंज केली नाहीये. तर आता हे सगळं साफ करताना ते सगळं धूळ पडलेली आहे ती मी आता छोट्या झाडूने क्लीन करून घेते. आता मी ड्रॉवर्स आवरायला घेतेय. तर पहिल्यांदा एक एक ड्रॉवर मधलं सामान मी बाजूला काढते आणि नंतर मग एक एक ड्रॉवर क्लीन करून ते सामान परत अरेंज करते. जर तिन्ही ड्रॉवर मधलं सामान एकत्र केलं तर कुठल्या ड्रॉवर मधलं सामान हे समजत नाही. त्यामुळे फक्त एक एक ड्रॉवर क्लीन करून घेते. ह्याच्यातलं सगळं सामान काढून घेते आणि मग डिक्लटर करून ड्रॉवर क्लीन करून परत नीट अरेंज करून घेते. तर मी या ड्रॉवर मधलं मेजरमेंट घेऊन तुम्हाला त्या दिवशी जी मॅट दाखवली त्याचं कट करून घेणार आहे. ह्या ड्रॉवरचं मेजरमेंट घेते. ड्रॉवरच्या साईज प्रमाणे मी या मॅटचं आता मेजरमेंट घेऊन कट करून घेते. तर हे मेजरमेंट घेऊन झालेलं आहे. चला आता आपण हे ड्रॉवर मध्ये टाकूयात. त्यामध्ये आपण शीट टाकून घेतलेली आहे. तर आता आपण इथलं खालचं हे सर्व सामान आहे ते ऑर्गनाइज करूयात आणि एक ड्रॉवर आवरून घेऊयात. पाहू शकता आपला फर्स्ट ड्रॉवर क्लीन करून झालेला आहे. फर्स्ट ड्रॉवर क्लीन करून झालेला आहे. आता टाइम आहे आपला सेकंड आणि थर्ड ड्रॉवरचा. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट क्लीन केल्यावरती दाखवते. तर मला हे बोर्डिंगचे पास सापडलेत प्लेनचे. तर माझी मम्मी पप्पा आणि माझा भाऊ हे काश्मीरला गेले होते. तर त्यांची ती फर्स्ट ट्रिप होती एरोप्लेननी.
तर त्याचे हे बोर्डिंग पास त्यांनी अजूनही जपून ठेवलेत मेमरीसाठी. तुम्ही सुद्धा तुमच्या फ्लाईटचे फर्स्ट बोर्डिंग पास किंवा तिकीट जपून ठेवलेत की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर असे काही गोष्टी असतात की ते क्लिनिंग करताना सापडतात आणि मेमरीज त्या आपल्या ताज्या होतात. तर मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं आणि आत्ता सुद्धा. तर त्यामुळे मज्जा येते क्लिनिंग करायला, अशा गोष्टी जुन्या गोष्टी सापडतात त्यामुळे. मी आता सेकंड अँड थर्ड ड्रॉवर क्लीन करते, त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की मी कसं क्लीन केलेलं आहे. ते झाल्यावरती आपला हा टीव्हीचा युनिट पूर्णपणे क्लीन झालेला असेल. तर चला आपल्या आता ते 2 ड्रॉवर राहिलेत ते क्लीन करून घेऊयात. तुम्ही हा डबा असा पाहू शकता, यामध्ये सगळे असे स्क्रू, न लागणारे चाव्या वगैरे ह्यामध्ये सगळं भरून ठेवलं आहे. म्हणजे काही हे हरवत सुद्धा नाही असं ठेवल्यावर. आणि जर तुम्हाला कुठला स्क्रू पाहिजे असेल तर या डब्यातून तुम्ही लगेच घेऊ सुद्धा शकता, असं शोधायला नाही लागणार की कुठं ठेवला आहे का आहे की नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा बॉक्समध्ये तुम्ही स्क्रू, न लागणारी चावी, कुलूप वगैरे असं ठेवू शकता. माझा सेकंड ड्रॉवर सुद्धा क्लीन करून झालेला आहे. आता मी स्टार्ट करते माझ्या थर्ड ड्रॉवरला क्लीन करायला. त्यामध्ये मला हा एकदम जुना रेडिओ सापडला आहे. म्हणजे हा खूप जुना आहे खूप. जेव्हा टीव्ही नव्हता तेव्हाच असा रेडिओ चालायचा, तेव्हाचा हा रेडिओ आहे. कारण की ह्याला भरपूर धूळ बसली आहे, कारण की आता ह्याला यूजच नाही करत त्यामुळे. तर आपण ह्याला सुद्धा क्लीन करून घेऊयात. तर तुम्हाला दाखवायला मी व्हिडिओ स्टार्ट केला. की जुना हा रेडिओ आहे आणि माझे पप्पा ह्यावरती गाणी वगैरे ऐकायचे. जस मी छोटी होते ना त्यावेळेस पप्पा ह्याच्यावरती गाणी वगैरे ऐकायचे. कॅसेट लागायची ह्याला, आहे ती कॅसेट. अशी कॅसेट असायची, ती कॅसेट यामध्ये टाकून गाणी पप्पा ऐकायचे. छान आहे. तर आपण ह्याला आता मस्तपैकी क्लीन करूयात. अशा जुन्या गोष्टी सापडल्या ना तर बघायला खूप छान वाटतं. आता असा रेडिओ कुठेच भेटणार नाही कॅसेटचा. तर हा रेडिओ क्लीन करून झालेला आहे. तर माझा सेकंड आणि थर्ड ड्रॉवर सुद्धा आवरून झालेला आहे. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड अशा प्रकारे पूर्ण टीव्हीचा कॉर्नर क्लीन झालेला आहे. तर तुम्ही ते पाहू शकता किती कचरा बाजूला निघलेला आहे. मी तुम्हाला मगाशी दाखवलं होतं की मी हे क्लीन करणार आहे. तर मी ह्याला वॉश करून घेतलेलं आहे. तर आता हे मी इथे अरेंज करून ठेवते. हे सुद्धा मी अरेंज करून ठेवलेलं आहे. मी तुम्हाला एकदा क्लोजअप शॉट दाखवते की मी कसं क्लीन केलेलं आहे. आजचं काम दिसायला छोटं होतं, पण सगळं काढून क्लीन करून पुन्हा अरेंज करायला बराच वेळ गेला. पण मला एक गोष्ट जाणवते, घरात एखादी जागा खूप दिवस मेसी असेल ना तर आपण रोज ती बघतो पण आवरायला काही सुरुवातच करत नाही. तर आज फायनली सुरुवात केली आणि बघून खूप बरं वाटतंय. तर हा असा होता एक दिवस एक जागा सिरीजचा एपिसोड नंबर 2. पहिल्या एपिसोडमध्ये आपण ड्रेसिंग टेबल आवरलं. तर आज आपण आवरलं टीव्हीचा कॉर्नर. तर आपण आता थर्ड पार्टमध्ये काय आवरणार आहे हे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. त्यासाठी पुढचा व्हिडिओ सुद्धा नक्की पहा. तर तुम्हाला हा आजचा रिअलिस्टिक क्लिनिंग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.